सुट्टीच्या दिवशी किंवा रात्रीच्या जेवणाला खूप काही बनवायचं नसेल तर हा चमचमीत कमी मसाले वापरून ताज्या वाटणातला मसाले भात, मटर पुलाव, तुम्ही काही नाव देऊ शकता, अगदी कमी साहित्यात कमी वेळेमध्ये चमचमीत पुलाव. चला तर पाहूया. 1 वाटी मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे. आता पुलाव करण्यासाठी तुम्ही तेल वापरा किंवा तूप वापरा. त्यात खडे मसाले, दालचिनी, तेजपत्ता, 2 मी लाल मिरची टाकल्यात आणि कांदा पातळ कापून घ्या. कांदा थोडा जास्त घ्यायचा. हे पहा या प्रकारे. आता कांदा आणि हे बाकीचे मसाले छान परतून घ्यायचे. कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्या. आता कांदा परतेपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात मी 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात. तुम्ही हवं तर हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता. लसूण, आलं, कोथिंबीर काढ्यासकट घ्या, त्याचाही छान स्वाद येतो. आणि थोडासा पुदिना नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. हे वाटण तयार आहे. हे पहा कांदा लालसर परतून झाला आहे. त्यात एक कोथिंबीर, पुदिन्याचं वाटण छान परतून घ्या. त्याची चव अशी एकदम चटपटीत पाणीपुरीच्या चवीसारखी लागते. कांदा आणि हा मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत, मसाल्यातलं पाणी कमी होईपर्यंत. आता फ्लावर आणि गाजर कट करून घ्यायचे, स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये धुवून घ्या. आता ह्याला छान परतून घ्यायचं आहे. आणि आता आपण मटर पुलाव बनवतो आहे म्हणून भरपूर मटर घातले. हे ताजे मटर आहेत. ताजे नसतील तर फ्रोझन वापरू शकता, पण सध्या ताजे मटर येत आहेत बाजारात. आता याला छान परतून घ्यायचं आहे. संपूर्ण मसाल्यासोबत मटर, फ्लावर, गाजर, तुम्ही हव्या त्या भाज्या ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. आता आपण हिरवी मिरची टाकली आहे, तरी तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही 1 चमचाभर लाल तिखट वापरू शकता. जर नाही तिखट नसेल वापरायचं तर स्किप करू शकता. 1.5 चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचाभर मी गरम मसाला वापरला आहे. गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला वापरला तरीही चालेल, मस्त चव येते त्याने. आता हे मसाले छान परतून घ्यायचे. मसाले परतल्यानंतर आपण तांदूळ धुवून घेतला होता. तांदूळ 10 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवा, म्हणजे पटकन शिजतो आणि छान मऊसर पुलाव तयार होतो. आता याला छान परतून घ्यायचं आहे. वरतून मी टोमॅटो घातला आहे. 2 टोमॅटो मोठ्या फोडी करून घेतल्यात. आता हे संपूर्ण मसाले भात 1-2 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे पूर्ण पाणी आटेपर्यंत. एकदम पाणी नका घालू. तेलावरती छान 2 मिनटं परतल्यानंतर एक वाफ काढून नंतर आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्याला जे आपलं मसाल्याचं वाटण होतं त्यातच मी पाणी टाकून घेतलं आहे. आणि रंगही छान येतो. मुलांच्या टिफिनमध्ये द्यायचं असेल तरीही झटपट बनतो ऑफिसच्या टिफिनसाठी. आता याला 10 मिनटामध्ये शिजतो. 5-7 मिनटानंतर परत चेक करूया. हे पहा मस्त असा रंग आला आहे आणि अजून थोडंसं पाणी आहे. 1 वाटीला 2 वाटी पाणी टाकून घ्या, म्हणजे छान मोकळा आणि मऊसूत पुलाव तयार होतो. आता परत आपल्याला 2 ते 3 मिनटं झाकून ठेवावं लागेल. हे पहा 10 मिनटानंतर, 10 ते 12 मिनटानंतर करेक्ट तुमचा पुलाव तयार होतो. संध्याकाळच्या वेळेला झटपट, टेस्टी आणि काही चमचमीत खायचं असेल तर नक्की पुलाव तयार करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.